नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण मंजूर केले आहे, ज्या अंतर्गत प्रवासी EVला अनुदान दिले जाईल. राज्यात EV उत्पादन आणि त्यांचा वापर वाढला पाहिजे, असे बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले. नवीन धोरणाअंतर्गत चार्जिंगची पायाभूत सुविधा मजबूत केल्या जातील आणि प्रत्येक 25 किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर चार्जिंग सुविधा असतील. 2030 पर्यंत EV खरेदी करणाऱ्यांना सवलती देऊन स्वच्छ गतिशीलता संक्रमण मॉडेल लागू करण्याची कल्पना या धोरणात आहे. निवेदनात म्हटले आहे की इलेक्ट्रिक दुचाकी, 3 चाकी वाहने, खासगी 4 चाकी वाहने, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस, खासगी बसेस, नागरी संस्था अंतर्गत येणाऱ्या वाहतूक उपक्रमांना मूळ किमतीच्या तुलनेत खरेदीवर 10% सवलत दिली जाईल. इलेक्ट्रिक वस्तू वाहून नेणाऱ्या 3 चाकी आणि 4 चाकी वाहनांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टरना त्यांच्या मूळ किमतीच्या तुलनेत 15% सवलत दिली जाईल. या धोरणाअंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांसाठी नोंदणी शुल्क देखील माफ केले जाणार आहेत. तसेच मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, अटल सेतू, समृद्धी महामार्ग वापरणाऱ्या 4 चाकी EV वाहने आणि बसेससाठी टोल हा माफ केला जाणार आहे. राज्य आणि इतर राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱ्या या वाहनांसाठी टोल फक्त 50% असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.